नमस्कार. श्रीगोंदेकरांसाठी एक गुड न्यूज आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सांगितली. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पोलिसांनी आता रेड हँड संभाजी घोडे नावाचा पोलीस लाच घेताना पकडला आणि म्हणून आपण श्री चौकात फटाकडे वाजवलेले आहेत. खरं तर श्रीगोंदा पोलिसांचं लाच घ्यायचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. वरमाई शिंदळ असल्यामुळं पूर्ण वराड शिंदळकीसारखं वागतंय. किरण शिंदे यांच्या नेतृत्वात श्रीगोंद्याच्या पोलिसांनी सगळ्या लाचा सोडल्यात आणि लाच घेण्याचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आज ही कारवाई झालेली आहे. ही कारवाई होत असताना ज्या महिलेने ही धाडशी पाऊल उचललं ती महिला मागच्या 3 दिवसांपूर्वी माझ्याकडे आली तक्रार घेऊन. अतिशय सांगायला खेद वाटतो की जी महिला दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन साफसफाईचं काम करते, कष्ट करते, मोलमजूर असलेल्या महिलेकडून सुद्धा तिच्या मुलाचा घेतलेला मोबाईल माघारी देण्याच्या नावाखाली 20,000 रुपयांची लाच त्या महिलेला पोलिसांनी मागितली. एवढंच नाही तर मलाही द्यावं लागतील आणि साहेबालाही द्यावं लागतील. अशा पद्धतीचं वर्तणूक, अशा पद्धतीचं बोलणं त्याचं रेकॉर्डिंगमध्ये अँटी करप्शनच्या याच्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून अशा बिनलाजा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणून आता आम्ही शनी चौकात या आनंद उत्सव म्हणून फटाकडे वाजवलेले आहेत. खरं तर यापूर्वी श्रीगोंदा तहसीलच्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे तहसीलदार, अमोल बन, कुंदेकर आणि संदीप चाकळे तलाठी हे 4 जण निलंबित झाले. भूमी अभिलेख चव्हाण आणि काडे हे 2 जण निलंबित झाले. त्याच्यानंतर दुय्यम निबंधक सचिन खताळ हा देखील त्या ठिकाणी निलंबित झाला. जिल्हा परिषदचे मुख्याध्यापिका निलंबित झाली आणि आज हा संभाजी घोडे नावाचा हा हरामखोर पोलीस कर्मचारी आता अँटी करप्शनच्या जाळ्यात पकडलेला आहे. त्यांनी ज्या महिलेकडून लाच मागितली त्या महिलेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. दुसऱ्याच्या घरी जाऊन मोलमजुरी करणारी, कष्टकरी घरकाम करणारी एक महिला, तिच्याकडून लाच घेण्याची मानसिकता, एवढी घाण मानसिकता श्रीगोंदा पोलिसांची आहे आणि या सगळ्या लाचखोरीला श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे जबाबदार आहेत आणि म्हणून किरण शिंदेवर सुद्धा तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे. अशा पद्धतीचा लाचखोर अधिकारी श्रीगोंद्यात राहता कामा नये ही या मागची पाठीमागची भूमिका आहे. आणि श्रीगोंदेकरांना सुद्धा आव्हान आहे की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्हाला कोणता अधिकारी त्रास देत असेल, कुणी तुमच्याकडून लाच मागत असेल तर तुम्ही बिनधास्त अँटी करप्शन खात्याशी संपर्क साधा. तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. श्रीगोंद्यामध्ये लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना इथून पुढे काम करू द्यायचं नाही ही आपली भूमिका आहे आणि श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या विरोधात आता आम्ही भूमिका घेत आहोत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. धन्यवाद. जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद.